सुंदरबनच्या जंगलात मंगू बकरीताई जंगलात गवत खायला जाणार होत्या. त्यांनी त्यांचं बाळ चिंगू बकरीला काय विचारलं, अरे चिंगू, मी जंगलात गवत खायला निघाले, सरोवरात पाणी प्यायला जाणार आहे, येतोस का तू? चिंगू काय म्हणाला, आई मी नाही येणार, मला जंगलात यायची भीती वाटत्या, कारण मोठे मोठे प्राणी असतात, ते बघून मला खूप भीती वाटते, मी नाही येणार. मग मंगू बकरीताई म्हणाल्या, अरे बाळा, असं नसतं बोलायचं, मी येणार नाही. मग तू जंगलात कधी येणार बरं? जंगलातलं गवत तुला खायला कधी मिळणार? मी रोज घेऊन येते, पण तू कधी खाणार तिथं येऊन? नदी कधी बघणार जंगलातली? प्राणी बघणार कसे? झाडे, फुले, फळे सगळं कसं तुला दिसणार? तू जर घरात थांबलास का नाही तर तुला बाहेरचं जग काहीही कळणार नाही. त्यासाठी तू चल माझ्या बरोबर. आई, मी येतो तुझ्या बरोबर, पण मला त्या लांडगोबांची खूप भीती वाटत्या. अरे काही भ्यायचं नाही, मी आहे ना बरोबर, चल तू माझ्या बरोबर. असं म्हटल्यावर चिंगू बकरा जायला तयार झाला. मग दोघे जंगलात निघाले. जंगलातनं गवत खात 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 दोघे चालले होते. तेवढ्यात काय झालं, लांडगोबांचे पाय उठलेले चिंगू बकऱ्याला दिसले. चिंगू बकरा ओरडला, आई हे बघ गो लांडगोबांचे पाय. मग मंगू बकरीने मागे बघितले तर खरंच लांडगोबाचे पाय होते. मग मंगू बकरी काय म्हणाली, अरे चिंगू, कशाला घाबरतोस तू? ही तर पावलं आहे ती लांडगोबाची, आणि जर प्रत्यक्ष लांडगोबा पुढे आला तर तू काय करशील? किती घाबरशील? बाळा, असं घाबरायचं नाही, कळलं का? संकट जर समोर आलं का नाही तर शांत बसायचं, शांत उभं राहायचं, डोकं शांत ठेवून शांततेने विचार करायचा, कळलं का? असं घाबरायचं नाही. धाडसी हो, साहसी हो. ठीक आहे आई. मग तो आईबरोबर बोलत चालत दोघं निघालीत. गेली पुढं गेली. भरपूर गवत खाऊन त्यांचं दोघांचं पोट भरलं. मग मंगू बकरीताई काय म्हणाल्या, चिंगू, आता आपण नदीवर जाऊन पाणी पिऊया. ठीक आहे आई, जाऊया आपण नदीवर. मग दोघे नदीकडे निघाले. तोपर्यंत त्यांच्या समोर लांडगोबा हजर. लांडगोबा दिसल्यावर मंगू बकरीताई काय म्हणाल्या, चिंगू, बघितलंस लांडगोबा? हो आई, बघितलं. मी नाही घाबरणार, तू सांगितल्याप्रमाणेच मी वागणार, मी घाबरणार नाही. ठीक आहे. मग दोघे पुढे गेले. पुढे गेल्यावर लांडगोबा पुढे आला आणि म्हणाला, अरे वा, मंगू बकरीताई आणि चिंगू दोघांचंही भोजन मला आज मिळालं. आज काय दिवस छान आहे, 2-2 भोजने मला आज मिळणार आहेत. वा, असे म्हणून लांडगोबा हसायला लागले. ते बघून चिंगू शांत उभा होता. आईने सांगितल्याप्रमाणे काही बोलला नाही. मग मंगू बकरीताई म्हणाल्या, हो, आमच्या दोघांचे भोजन जर तुला खायचे असले तर खा लांडगोबा. तुला भूक लागली असली तर आम्हाला दोघांनाही खा, आमचं काही म्हणणं नाही. अगो, पण मला बघून तुझा मुलगा घाबरत का नाही? खूप हुशार आहे तुझा मुलगा. असं म्हटल्यावर मंगू बकरीताई काय म्हणाल्या, हो, आईसारखाच तो हुशार असणार, माझा मुलगा शांत आहे. असे बोलून झाल्यावर लांडगोबा काय म्हणाले, मी आता तुम्हा दोघांना खाणार, त्यासाठी मी नदीवर जाऊन पोटभर पाणी पितो, एका झाडाखाली विश्रांती घेतो आणि मग तुम्हाला दोघांना खाऊन टाकतो. त्यासाठी तुम्ही दोघे इथंच आसपास थांबा, कुठं जायचं नाही. मग मंगू बकरी म्हणाली, ठीक आहे. मग लांडगोबा नदीवर पाणी प्यायला निघाला. मग मंगू बकरी काय म्हणाली, अरे लांडगोबा, ह्या जवळच्या पाण्याजवळ तू जाऊ नको, पाणी गोड नाही, चांगलं नाही पाणी. जरा पुढं जा, तिथं खोल आहे आणि पाणीही गोड आहे. ठीक आहे, तू म्हणतेस तर पुढे जातो. असे म्हणून लांडगोबा खोल ठिकाणी गेले आणि वाकून असे नदीतले पाणी प्यायला लागले.
तेवढ्यात मंगू बकरीताई गेल्या आणि त्यांनी लांडगोबाला मागून जोरात मुसंडी दिली. लांडगोबा पाण्यात पडले आणि वाहत वाहत बुडून वाहत गेले. मग चिंगू तिथे आला. मग मंगू बकरीताई म्हणाली, बघितलं चिंगू, संकटाच्या वेळेला शांत राहायचं. संकट पुढे उभं असलं का नाही की घाबरायचं नाही, काही बोलायचं नाही. डोकं शांत ठेवून धैर्याने आणि साहसाने संकटाला तोंड द्यायचं. जसं आपण दिलं त्या लबाड लांडगोबाला तसं. कळलं का तुला? हो आई, मला खूप काही कळलं. तू सांगितलंय तसंच मी आता इथून पुढे वागेन. संकटात घाबरायचं नाही आणि धैर्याने तोंड द्यायचं. ठीक आहे. मग मंगू बकरी आणि चिंगू आपल्या घराकडे निघून गेली. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.